आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। शहादा शहराजवळ ट्रॅक्टरवर दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी। शहादा शहराबाहेरील महावितरणच्या सबस्टेशन पुढे प्रकाशाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात। सविस्तर वृत्त असे की सध्या शहादा नगरपालिका मार्फत शहरातील नाल्या सफाई करण्याचं काम सुरू असून निघत असलेली घाण खाजगी ठेकेदार मार्फत शहराबाहेर महावितरण सबस्टेशन प्रकाशा रोड पुढील मोकळ्या आवारात ट्रॅक्टरच्या सहाय्याने टाकली जाते। या दरम्यान फिर्यादीवरून MH 39-496 अस्पष्ट दिसणारा ट्रॅक्टर क्रमांकाचे ट्रॅक्टर हे भरधाव वेगानं व निष्काळजीपणानं चालवले। त्याने टर्न घेतेवेळी इंडिकेटर व कोणत्याही प्रकारचे हातवारे न लावता त्याच्या ट्रॅक्टर विरुद्ध साईडच्या रोडवर अचानक वळवला। यावेळी मागून येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 39R0770 ला जबर धडक दिल्यानं यात श्रावण नंदू पुजारी वय वर्ष 55 यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला असून सोबत असलेली मैताची पत्नी कालीबाई चव्हाण पुजारी गंभीर जखमी झाली आहे। त्यांना शहादा येथील श्रेयस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। दोघे सोमावल तालुका तळोदा येथील राहणारी आहेत। सदर घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, योगेश थोरातसह वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊन पोलीस प्रशासनानं ट्रॅक्टर ताब्यात घेतले। सदरील घटना सोमावल गावात माहीत झाली असता गावातील सरपंच सहित नातेवाईक फिर्याद देण्यासाठी शहादा पोलीस स्टेशन इथं पोहोचले असता दिनेश ढेड्या नाईक यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचा चालक मोग्या न्हानवू सावळे राहणार वडछील तालुका शहादा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं अपघाताचं प्रमाणही खूप वाढलंय, तरी प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। सनेज केअर संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।